गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. उज्जैन ट्रिपचा हा लास्ट डे होता. सो मस्त अशी रेडी झाली होती, साडी वगैरे वेअर केली होती, व्हाईट कॉटनमध्ये साडी होती. अँड लकीली तो दिवस मंडेचा होता. सो मस्त वाटत होतं. मस्त अशी तयारी करून रामघाट आणि महाकालच्या दर्शनासाठी निघालो होतो. उज्जैनच्या त्या छोट्या छोट्या गलीमधनं काही अशी छोटीशी मंदिरं वगैरे बघून मस्त एन्जॉय करत चाललो होतो. सो आता आपण जातोय रामघाटवरती शिप्रा आरतीसाठी. शिप्रा आरती जी उज्जैन शहरामध्ये बसलेली नदी आहे. सो तिच्या आरतीसाठी जातोय. तिची आरती खूप मस्त अशी होते रामघाटावरती. तिथे रामाचं मंदिर आहे, आपण तेही बघणार आहोत. चलो, सो लेट्स गो. अँड हा आहे तो रामघाट. बेसिकली श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली उज्जैन नगरी आहे. सो इथे हे श्रीराम प्रभूंची मूर्ती वगैरे आहे, त्याची पूजा वगैरे केली जाते. स्पेशली जी शिवलिंग आहे त्याची अगोदर पूजा अर्चना होते आणि मग त्यानंतर शिप्रा आरती होते. आणि खूप भारी वाटत होतं मला. मी जी शिवलिंगाच्या पुढेच बसलेली होती, ते एक वेगळाच नजारा होता. मनाला खूप सुकून शांती भेटत होती. आणि थोड्या वेळात सगळं आभाळ भरून आलं, काळं होऊन आलं आकाश. आणि जस्ट 2-3 मिनटामध्ये कधी पाऊस सुरू झाला कळलंच नाही. हे असं काहीसं धूपदीप होत होतं. खूप भारी वाटत होतं. आणि पावसात ते म्हणजे 2 जण होते, ते टेबलच्या खाली लपले होते, सर्व त्यांना बघत होते. आणि थोडा पाऊस कमी झाला, म्हणजे एकदम बारीक पाऊस येत होता, तेव्हा आरती सुरू झाली. आणि प्रचंड गर्दी होती, तुडुंब भरलेलं होतं सर्व. आणि मस्त अशी आरती बघून जय जयकार करून महाकालच्या मंदिरात जाण्यासाठी निघालो. मस्त तिलक लावून घेतला आणि हे साडी वगैरे घालून खूप भारी वाटत होतं मला. पूर्ण भिजून गेलेली होती मी, पण महाकालला भेटण्याची इच्छा, मनामध्ये एक वेगळा सुकून आनंद असतो. आणि मी खूप जास्त इमोशनल होऊन जाते, स्पेशली उज्जैनला गेल्यानंतर. मीन्स जेव्हा मंदिरात मी एंटर होते ना, तेव्हा खूप जास्त इमोशनल होऊन जाते. का होते मला नाही माहिती. एक माझं वेगळंच कनेक्शन आहे, तुम्हाला सर्वांना माहिती महाकालसोबत. आणि ती मेहंदी पण खूप भारी वाटत होती. आणि हे भस्म आरतीचा योग माझ्याही लाईफमध्ये यावा, मी एकच प्रे करते. आणि फायनली महाकालला भेटली. जय श्री महाकाल सर्वांनी कमेंटमध्ये. इकडे महाकालला भेटल्यानंतर लिटरली माझ्या डोळ्यामधनं आसू येत होते. आणि मला जायची इच्छाच होत नव्हती. म्हणजे रिटर्न दर्शन झाल्यानंतर घरी यायचं होतं, सो यायची इच्छाच होत नव्हती. आणि फायनली हे जे मी फर्स्ट सॅलरीमधनं गिफ्ट घेतलेले ते हे गिफ्ट होतं आणि हे महाकालपर्यंत पोचलं. त्यानंतर थोडीशी शॉपिंग वगैरे केली. आणि पाऊस पडत होता भरपूर जोरदार बाहेर. तर मस्त असं गरम गरम मसाला दूध पिलं. हे बघा किती भारी. आणि खूप टेस्टी होतं मसाला दूध. ते पाऊस पडतोय त्यात ते गरम मसाला दूध, मस्त कॉम्बिनेशन आणि सुंदर होतं. अगेन गरम दूध पिल्यानंतर थंड थंड रबडीवाली कुल्फी ट्राय केली, ती छान होती. आणि त्यानंतर आवरून वगैरे बॅग वगैरे जे काही लगेज होतं ते घेतलं आणि चेकआउट केलं. बिलकुल इच्छा नव्हती यायची, चेहरा पडला होता, बट काय करणार, यावं तर लागणार होतं. नेक्स्ट डे वगैरे ऑफिस होतं. सो आणि उज्जैनवरनं काहीतरी असं टाईमपास खाण्यासाठी घेतलं होतं ट्रेनमध्ये, ते सगळं ट्राय केलं. आणि प्रचंड पाऊस लागला खूप साऱ्या ठिकाणी. काही ठिकाणी अक्षरशः खूप नुकसान झालेलं होतं पावसामुळे शेतीचं. एक गोड क्यूट छोटूसा मुलगा भेटला होता राजस्थानचा. तो एकटाच त्याचा खेळायचा. त्याच्या हातातला दोरा तोडून तो बाहेर फेकत होता. हवेमध्ये उडायचं, त्याला आनंद व्हायचा, तो अजून फेकायचा. महाकालच्या नगरीत जाऊन खरंच खूप सुंदर वाटलं, आनंद भेटला. आणि त्याचं हे बघा असं काहीशी करामत चालायची. खूप प्रसन्न वाटलं खरं तर महाकालच्या नगरीतून आणि जाऊन आल्यावर. आणि नवीन ऊर्जा भेटली काम करायची. खूप सुंदर सुंदर ब्लॉग येणार आहे. आय प्रॉमिस की जॉबमुळे पोस्ट करायला होत नाही आहे, सो ट्राय करेल लवकरच पोस्ट करायचं. 24 hours ओनली ग्रीन फूड झालं आहे. तसेच अजून खूप छान छान ब्लॉग घेऊन येते मी तुमच्यासाठी. सो स्टे कनेक्टेड. कमेंटमध्ये जय श्री महाकाल लिहायला विसरू नका.